Hello. प्रचारक होते. त्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी आणि ब्रज भाषांमध्ये कविता केल्या. ते प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. ते प्रत्यक्ष श्री विठ्ठलाला आपला सखा, आपला मित्र मानित असत. नामदेवांनी भारतभर चालत भ्रमण केले आणि भागवत धर्माची पताका सर्वदूर नेवलवली. त्यांच्या घरी घरकाम करणारी दासी झाली, हिने सुद्धा त्यांना कायम साथ केली. संत नामदेव आणि नामयाची जनी यांची ही कथा आता आपण पाहूया. राम राम महाराजी. काय कधी अटकतोय होय का? पण आता सूर्य बुडाला, सुई दोरात दिसेनच झाला, तर म्हटलं थांबतो आजच्या दिवस. मग काय आता घरी चालला का? घरी नाही हो, आधी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला हवं. गेले 20 वर्षांचा नियम आहे, देवदर्शन घेतल्याशिवाय घरी जायचं नाही. आता जाऊ घरी. उद्या सकाळी घ्या की दर्शन. पांडुरंग कुठे जातो? इथेच असणार की तो. पांडुरंग सदाचा सगळीकडे असतोय, म्हणून काय देवाचा नाही का? चला तुम्ही पण देवदर्शन करू. ओसरीवर गटकाभर टिकू आणि जाऊ घराकडे. चला. दामाजी पाहिलं का? कोणीतरी बसले देवळाच्या पायरीवर. अरे हो, खरंच की. लहानची लेक दिसते कोणाची तर. बाळ, नाव काय तुझं? माझं नाव सना. कोणाची मुलगी तू? माझी बाबांची. तसं नको कसं ना, तुझ्या बाबांचं नाव काय? बाबा. बर, ते जाऊ दे. तू ते एकटी का बसलीस? पुन्हा समजा आलीस? बाबा संग आली दुपारी. बाबा म्हणाला बैस इथे पांडुरंगाच्या दारी, आता तोच तुझं कैवारी असं म्हणाला आणि निघून गेला बाबा मला सोडून. सर, तू काय काळजी करू नकोस, आम्ही शोधतो तुझा बाबा. तुझं गाव कोणतं? आम्ही त्या डोंगरावरच्या वारीत राहतो. दादा, मला भूक लागलीये. होय का बोरी? होय. आता तू आमच्या घरला चल, जेव आणि तोपर्यंत आम्ही तुझा बाबा शोधतो. तुम्ही गावात जावा आणि चौकशी करा. वाडीतले कुणाची मुलगी आहे ते शोधा आणि मग घरी येऊन सांगा मला. तिला मी माझ्या घरी घेऊन जातो. मी जातो आणि बघतो
नैवेद्याच्या दळाच्या पायऱ्यांवर बसलेली दिसली मला ती. हिचं नाव झाला. बाकीचं सगळं मी तुला नंतर सांगतो. तिला जेवायला दे मला आधी. बुद्धीच नव्हतं. थोडं बोल बस मी खालचे तुझ्यासाठी. तुझं नाव जना काय? घाबरलीस? का घाबरलीस? कुणी नव्हतं तिथे. मी एकटी होती. अंधार पडायला लागला होता. मग मला भ्या वाटायला लागलं. कसाची भिया वाटायला लागलं? चोर येतील, भूते येतील, वाघ येतील असं वाटलं का होय तुला? खुली ग खुली तू जना. आता याच्या पुढे कधीच घाबरू नकोस बर का. अगं देवलात होतीस ना तू, मग पांडुरंग होताच की तुझा पाठीशी. तू एकटी नव्हतीच, तो बघत होतो तुझ्याकडे. तो तिथे असताना त्याला कुणी सुद्धा काही केलं नसतं. मग तुला ग कसाची भीती? आता पुन्हा घाबरशील का? सांग. हे पोरी खा की पचास. काय तुझं पोरी भूक लागली आहे ना तुला? असं आहे ह रामा. हरळे पोळीला कांद्याचे खायचं जहान. मोठी लालाची लेकरं लिहायचं ना काय. दामाजी शेठ. ओ दामाजी शेठ. या करायची काय करायची? त्या डोंगराच्या वाडीत एक गंगा मित्र गंगा म्हणून माणूस राहतो. त्याची ती मुलगी जमा. बघ त्या डोंगराच्या वाडीत जाऊन त्याची काठी तिने बारीक केली. पांडुरंगाची पायाची सुंदर. हो, तुम्ही घरी निघा सांगितलं तर तो म्हणतो कसा? ही पांडुरंगाची कृपा चांगल्या घरात घडली जाणार. काय म्हणता? असं म्हणाला तो? हो, तो तुम्ही आईच्या खरंच असतो. तो जनाला परत येणार नाही. जना बाळ तू ते काय करतेस? जा जाऊन माझ्या नावेशी खेळ. तू ऐकलंस आमचं बोलणं? माझे बाबा येणार नाही मला घेऊन जायला. नाही का पोरी? नाही. आज ना आता ते तुला भेटायला येणारच की. पण तू काही काळजी करू नकोस. तू तोपर्यंत आमच्या घरी राहा बरं का. बाकी दुसरीकडे कुठे जाऊ नकोस. मी नाम्या गुन्हा येते राहतो की नाही तशी तू चौथी आमच्यात. आनंदाने राहा. आणि तुझ्या बाबाला माहीत आहेच की त्याची बोल कुठे आहे ते. मग त्यालाही बोल पडणार नाही. बरं जा आता तू बाहेर जाऊन नाम्याशी खेळ. नाम्या हे बघ मुला मी आज बाहेर गावी जाणार आहे. रात्रीपर्यंत परत येईल. पण तू माझ्या ऐवजी नैवेद्याचं ताट दाखव पांडुरंगाला बरं का. पांडुरंगाचं जेवण झाल्याशिवाय आपण खायचं नाही काही. कळलं का? हो बाबा, मी नेतो पांडुरंगाचं जेवण आणि त्याला सांगतो हे घे जेवण, हे तुझ्यासाठी आणलंय. नाम्या तू पांडुरंगाला सांगशील म्हणजे काय रे? बाबा मी बोलतो पांडुरंगाशी. मी बाहेर खेळ खेळतो ना तेव्हा तो माझा सवंगडी पण असतो खेळातला. बर बर नैवेद्याचं ताट दाखव पांडुरंगाला. विसरू नकोस. येतो मी.
चालू आहे. जेवणारे विठ्ठला, किती वेळ घेतोस इथे यायला? येणारे बाबा, गाल पडले अन्न. विठ्ठला, रागवलास का माझ्यावर म्हणून येत नाही का जेवायला? रुसलास का माझ्यावर? काय चूक झाली सांग माझी. मी प्रायश्चित घेत पण तू असं उपाशी नको राहू रे. विठ्ठला, तू जेवला नाहीस तर घरी जाऊन काय सांगू मी आईला? आणि गेली 20 वर्ष तू बाबांचा हातचं जेवण खातोस आणि आज घेतलं नाहीस तर बाबा मारतील ना मला. असं नको करू विठ्ठला. हे बघ, मी तुझी पूजा करतो, मी तुझी आरती गातो. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. विठ्ठला, तू अजून जेवला नाहीस? आता तू लगेच जेवला नाहीस तर बघ हा, मी तुझा पायावर माझं डोकं ठेवून अरे वेड्या नाम्या, लग्नाचं विठ्ठल कधी जेवेल का? काय हे तुझं वाटतं? आता हे प्रसादाचं ताट घे आणि घरी जा. हो विठ्ठला, दगडाचं विठ्ठल कधी जेवणार नाही हे बरोबर आहे, पण मला सांग, दगडाचं विठ्ठल बोलेल तरी का? मी तुझा आवाज ऐकला आहेच, तू इथेच आहेस. आता जेव ना बरं. गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निदान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, नाम म्हणे मज विठ्ठला सापडला, म्हणून मी कळेकाला पाड नाही. खुशी